नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी आता त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबासमोर आलेलं असतं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य इथे प्रिया आता कल्पनाला सांगते आणि ते पेपर कल्पनाच्या हातामध्ये देते. तेव्हा इथे कल्पना खूपच जास्त चिडलेली असते आणि ती सायलीला बाहेरची लोकांजवळ मी बोलत नाही असं म्हणून अर्जुनच्या थोबाडीत देते. तेव्हा कल्पना आता अर्जुन आणि सायली या दोघांचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. पण इथे पूर्णाजी मात्र असते. ती पूर्णाजी अर्जुन सायली या दोघांना सपोर्ट करते आणि तिच्याबरोबर प्रताप काकासुद्धा अर्जुनचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार झालेले असतात. मात्र इथे प्रियाने आता सगळ्यांना इतकं भडकवलेलं असतं की सगळेजण आता अर्जुन आणि सायली या दोघांवरती नाराज झालेले असतात. पण त्याच वेळेला आता अर्जुन असा काही पुरावा दाखवतो त्याच्यामुळे प्रिया पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते आणि तो पुरावा म्हणजे मॅरेज रजिस्ट्रेशन. अर्जुनने आता स्वतःचं लग्न हे रजिस्टरसुद्धा करून घेतलेले असतात आणि ते पेपर त्याच्याकडे असतात आणि ते पेपर दाखवल्यानंतर सगळ्यांचा विश्वास बसतो की अर्जुन सायली या दोघांचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे आणि त्या दोघांना खरोखर एकत्र राहायचं आहे. आणि त्यामुळे मॅरेज रजिस्ट्रेशनचे पेपर बघितल्यामुळे आता सगळ्यांचा विश्वास बसतो की या दोघांना आता खरोखर एकत्र राहायचं आहे आणि अर्जुनच्या सपोर्टमध्ये आता चैतन्यसुद्धा बोलत असतो. तर इथे आता प्रियाचं ऐकल्यामुळे घरामध्ये खूप जास्त गैरसमज तर निर्माण झालेले असतात. तर हा प्रियाचा डाव आता तिने सक्सेसफुल केला असं तिला वाटत असतं. पण आता योग्य वेळेवरती अर्जुन आता काही गोष्टी सगळ्यांच्या समोर आणतो आणि त्याचं आणि सायलीचं लग्न कसं सत्य आहे, त्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे सगळ्यांना पटवून देऊन प्रियाला परत एकदा तोंडावरती पाडतो. तर इथे कल्पनाच्या हातामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कसे काय जातात, सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबांना कसं काय कळतं की अर्जुन आणि सायली या दोघांचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि नंतर अर्जुन त्यांना आपली बाजू कशी काय पटवून देतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुनचा वाढदिवस असतो आणि सायलीला आपल्या मनातली गोष्ट आता अर्जुनला सांगायची असते. पण अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त त्याला आपण ही आनंदाची बातमी देऊया असं सायलीने ठरवलेलं असतं. त्याचा वाढदिवस आपण स्पेशल करूया असं तिला वाटतं आणि त्यामुळे तिने अर्जुनला एका कॅफेमध्ये बोलावलेलं असतं आणि तिथे अर्जुन सायलीसाठी अंगठी घेऊन जातो आणि दोघेही तिथे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि दोघांचं एकमेकांवरती किती जास्त प्रेम आहे हे सुद्धा एकमेकांना सांगतात. पण तेव्हाच इथे आता अर्जुनला फोन येतो आणि घरी लवकरात लवकर ये असं सांगितलं जातं. त्यामुळे अर्जुन सायली आता दोघेही घाईघाईने घरी येत असतात. पण त्याआधी इथे कल्पनाला एक महत्त्वाची बातमी कळलेली असते. अर्जुन सायली रूममध्ये नाही आहेत हे प्रियाला कळतं आणि प्रिया आता संपूर्ण रूम तपासून काढत असते. तर इथे एका ड्रॉवरमध्ये आता अर्जुनच्या काही चाव्या सापडतात आणि त्यातल्या एका ड्रॉवरची चावी आता अर्जुनकडे असते आणि ती बरोबर त्या ड्रॉवरला लागते ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अर्जुनने जपून ठेवलेले असतात. तो ड्रॉवर उघडल्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते. ते पेपर आता प्रिया चोरते. तो पुन्हा एकदा ड्रॉवर लॉक करून त्या चाव्या ठेवून देते आणि नंतरला ते पेपर कल्पनाच्या हातामध्ये लागतात. प्रिया म्हणत असते की हे बघ कल्पना मामी, मागच्या वेळेला मी सांगत होते की अर्जुन सायलीचं लग्न हे खोटं लग्न आहे. तुम्ही कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. आता हे पेपर तू बघ आणि तूच ठरव काय करायचं आहे ते. तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बघितल्यानंतर कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इथे आता कल्पनाने अर्जुनला फोन तर केलेला असतो की लवकरात लवकर घरी ये आणि घरामध्ये सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब एकत्र आलेले असतात कारण त्यांना अर्जुनचा वाढदिवस साजरा करायचा असतो. अर्जुनला सरप्राईज द्यायचं असतं आणि त्यामुळे इथे खूप जास्त छान तयारीसुद्धा केलेली असते आणि सगळेजण अर्जुनची वाट बघत असतात आणि त्याच्यामध्येच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर
हे कल्पनाच्या हातात लागलेले असतात आणि त्यामुळे कल्पनाला आता अर्जुन आणि सायली दोघांचाही खूप जास्त राग आलेला असतो, कारण ते सगळेजण अर्जुन आणि सायली या दोघांचं लग्न खरं आहे असंच समजत असतात आणि सायलीला मनापासून त्यांनी आता सून म्हणून स्वीकारलेलं असतं. पण ह्याच्यामध्येच प्रियाने माती खाल्लेली असते आणि ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तिने कल्पनाला सांगितल्यामुळे, ते पेपर हातात दिल्यामुळे आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचं सत्य सगळ्यांनाच कळलेलं असतं. आणि त्यानंतर इथे अर्जुन सायली घरी आल्यानंतर कल्पना म्हणते, काय आलात का तुम्ही दोघे जण? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हो मामा, पण काय झालंय? तेव्हा कल्पना म्हणते, काही नाही, तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ना, म्हणून तुम्ही दोघांनी लग्न केलं ना घरच्यांच्या विरोधात जाऊन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो आमचं प्रेम तर आहे एकमेकांवरती. तेव्हा कल्पना म्हणते, खरंच? आणि जाऊन कल्पना अर्जुनच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मम्मा काय झालंय? तेव्हा सायली म्हणते, आई अहो असं काय करताय? तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ तू तर गप्प बस, मी माझ्या मुलाशी बोलते, बाहेरच्यांशी मी अजिबात बोलत नाही आणि तू तर आतापर्यंत माझी कुणीच नाही आहेस. पण अर्जुन तर माझा मुलगा होता ना, त्याने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली, माझ्याबरोबर खोटं बोलला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा तू काय बोलतेस, मला खरंच नाही कळत आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, तुझं आणि सायलीचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि ती जोरात आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अर्जुनच्या अंगावरती फेकते. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेही खूप जास्त टेन्शनमध्ये येतात आणि इथे कल्पना म्हणते, हे सत्य तू आमच्यापासून लपून ठेवलं होतंस, पण आता ते आम्हाला कळलंय, तुमच्या दोघांचं लग्न हे खरं लग्न नाही आहे. आता ही कुठल्या अर्थाने आमची सून आहे आणि तू तर माझा मुलगा होतास, तू का माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस? तेव्हा अर्जुन म्हणतो, मामा हे बघ, तुला अर्धवट सत्य कळलंय, मी काय सांगतोय ते माझं ऐकून तरी घे. कल्पना म्हणते, नाही मी तुझं काहीसुद्धा ऐकून घेणार नाही आहे. अर्जुन सायली दोघेही रिक्वेस्ट करत असतात की आमचं ऐकून घ्या, तरीसुद्धा कल्पना अजिबात ऐकून घ्यायला तयार नसते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं कल्पना, ते दोघं जण काय बोलत आहेत हे एकदा ऐकून तरी घे. पूर्णाजीने इथे आता अर्जुन आणि सायली या दोघांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि प्रताप काकांनी सुद्धा. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मम्मा, तुला हे कळलंय की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. हां ठीक आहे, ते होतं, कारण त्यावेळेला मला तन्वीबरोबरच काय कुणाबरोबरच लग्न करायचं नव्हतं. पण आता तसं नाही आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवरती खरंच खूप प्रेम आहे. आम्ही आजच दोघांनी एकमेकांना प्रपोजसुद्धा केले. पण तुला जर खोटं वाटत असेल तर तू चैतन्याला विचार. तेव्हा चैतन्य म्हणतो, अगदी बरोबर, अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे मावशी, आणि हे मी तुला शपथ घेऊन सांगतोय. तरीसुद्धा इथे कल्पना आता कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा त्यावेळेला जरी आमचं एकमेकांवरती प्रेम नव्हतं, पण आता माझं सायलीवरती इतकं प्रेम आहे की तिच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत. माझं तिच्यावरती खरंच खूप प्रेम आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की आजच मी तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली आणि तिने सुद्धा. पण आता आम्ही दोघं आयुष्यभर एकत्रच राहणार आहोत. सायली तुझी सूनच आहे, मी तुझा मुलगा आहे. मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली कारण मला तुम्हाला कुणालाही हर्ट करायचं नव्हतं, त्रास द्यायचा नव्हता. आणि गेली 1.5 वर्ष माझ्या मनामध्ये सायलीबद्दल फक्त आणि फक्त प्रेम आहे. फक्त मी तिला सांगण्याची वाट बघत होतो, एवढंच. तरीसुद्धा इथे कल्पना आता त्या दोघांचं बोलणं ऐकूनसुद्धा विश्वास ठेवायला काही तयार नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा ह्या पेपरवरती तू विश्वास ठेवू नकोस, हे कागदाचे तुकडे आहेत, ते माझं प्रेम व्यक्त करू शकत नाही. पण मी तुला सांगतोय ना, तुझी शपथ घेऊन सांगतोय की माझं सायलीवरती खरंच खूप प्रेम आहे. आमच्या दोघांचं लग्नसुद्धा खरंच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब, तरीसुद्धा तुझा विश्वास बसत नसेल तर अर्जुन आता रूममध्ये जातो आणि एक दुसरी फाईल घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये मॅरेज रजिस्ट्रेशनचे पेपर असतात. ते पेपर घेऊन आता अर्जुन खाली येतो आणि म्हणतो, मम्मा हे बघ, मी सायलीचं आणि माझं लग्न कधीच कोर्टामध्ये जाऊन रजिस्टरसुद्धा करून घेतलेलं आहे. आमचे मॅरेज रजिस्टरचे हे पेपर आहेत, हे सर्टिफिकेट आहे. तेव्हा इथे आता कल्पना ते पेपर बघते. अर्जुन म्हणतो, याच्यावरती आता विश्वास नको ठेवूस, यांच्यावरती विश्वास ठेव, कारण मला सायली बरोबरच राहायचं आहे, तिच्याबरोबर मला माझं आयुष्य घालवायचं आहे. तेव्हा परिस्थिती वेगळी होती, तेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, तेव्हा तिलासुद्धा गरज होती आणि मलासुद्धा. तुम्हा सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून हे सत्य लपवलं जरी असेल तरीसुद्धा आता हेच खरं आहे की माझं आणि सायलीचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना कायमस्वरूपी एकत्रच राहायचं आहे.
तेव्हा कल्पना म्हणते तरीसुद्धा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि सायलीकडून सुद्धा. ती बाहेरची आहे, मला तिच्याशी नाही बोलायचं आहे, पण तू मला एवढी मोठी फसवणूक करशील असं वाटलं नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा प्लीज प्लीज माझं ऐकून घे. त्यावेळेला खरंच परिस्थिती अशी होती की मी तुला सत्य सांगू शकत नव्हतो, पण आता मी तुला खरं सांगतोय आणि सत्य हेच आहे की माझं सायलीवरती खूप जास्त प्रेम आहे आणि आम्हाला दोघांनाही एकत्रच राहायचं आहे. सायली तुझी खरोखर सून आहे. तेव्हा इथे आता कल्पना खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की कल्पना, एकदा त्यांचं म्हणणं ऐकून तरी घे. अर्जुन म्हणतोय ना की त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, मग आपण विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मम्मा, तू आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बघितलंस, पण आमचं प्रेम नाही तुला दिसत आहे का? हे बघ, मॅरेज रजिस्टर केले आम्ही आणि मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा आहे. अगं याच्यावरती तरी विश्वास ठेव. कायद्याने सुद्धा आमचं लग्न मान्य केलं आहे. तेव्हा इथे आता सगळे पुरावे दाखवल्यानंतर हे मात्र सिद्ध झालेलं असतं की अर्जुन सायली यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, म्हणून तर त्याने त्यांचं लग्न रजिस्टरसुद्धा केलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मम्मा हे बघ, सायलीच्या बोटामध्ये मी आजच अंगठी घातली आहे, मी माझं प्रेम व्यक्त केले आणि तिने सुद्धा हे बघ, तिने मला आवडतात म्हणून सोनचाफ्याची फुलं दिलेत, कारण मला सायलीच्या फुलांची एलर्जी आहे म्हणून. तेव्हा इथे अर्जुनने आता आपली बाजू पटवून दिलेली असते. सायलीसुद्धा म्हणते की आई, मी तुमच्याजवळ खोटं बोलले नाही आहे, पण मी तुम्हाला सत्यही सांगितलेलं नाही आहे, म्हणून मी तुमची माफी मागते. पण सत्य हेच आहे की तुम्ही कुणीही दुखावले जाऊ नयेत म्हणून आम्ही तुमच्यापासून ही गोष्ट लपवली आणि तुमच्या समोर ही अशा पद्धतीने ती यायला नको हवी होती. आजच आम्ही दोघांनी ठरवलं होतं की तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगायचं, पण हे तुमच्यासमोर अशा पद्धतीने आलं, म्हणून प्लीज तुम्ही गैरसमज करू नका. पण सत्य हेच आहे की आम्ही दोघांनी तुमच्यापासून जरी ही गोष्ट लपवली असली तरी आमचं एकमेकांवरती खरंच खूप प्रेम आहे आणि आम्हाला आयुष्यभर असंच एकत्रच राहायचं आहे. मला सायली अर्जुन सुभेदार म्हणूनच सगळीकडे वावरायचं आहे, मिरवायचं आहे. आई माफ करा आम्हाला, प्लीज माफ करा. तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायलीने पुन्हा आपल्या प्रेमाची कबुली देत पुरावेसुद्धा सादर केलेले असतात आणि प्रियाचा पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप केलेला असतो, तिला तोंडावरती पाडलेलं असतं, कारण मॅरेज रजिस्ट्रेशनचे पेपरच दाखवलेले असतात. कायद्याने आम्ही नवरा बायको आहोत आणि मनाने सुद्धा हे अर्जुनने सगळ्यांना पटवून दिलेलं असतं आणि त्यामुळे आता हा विषय इथेच बंद. तुम्ही सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करता मला काही याच्याशी फरक पडत नाही आहे, पण सायली माझी बायको आहे आणि ती नेहमी राहील, असं अर्जुनने आता सगळ्यांनाच सांगितलेलं असतं.